चला आपण मॅचला सुरुवात करूयात. आजचा फायनल दिवस आहे आणि आली फायनल डे आपण इथून मात्र पाहत आहे. फायनल डे मध्ये आज ज्युनियरच्या लढती आहेत. पहिला दिवस आपण जर का बघितलं तर आई गावदेवी पिळंजे संघ टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर जय पारदीबाबा दामणगाव संघ आणि तिसऱ्या म्हणजे कालच्या दिवसाचा सिनियरचा विचार केला तर जय बजरंग पॉवर शेलार ए हा संघ आपल्याला इथून मात्र क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामधील लढती आपण पाहणार आहात. एकच विनंती असेल की आज जो कोणी घरी बसून येथे मात्र आनंद घेत असेल त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण आता मात्र मैदानावर या. कारण टेनिस क्रिकेटमधील प्रसिद्ध डान्सिंग अंपायर माधू ठाकरे सर MR पॅनलचे इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला काही प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसलेत. त्यांना विनंती असेल त्या खुर्च्या त्वरित आपण खेळाडू कक्षामध्ये पाठवून द्या. त्या फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहेत प्लीज. अन्यथा स्वयंसेवक अमोल आपण तिथपर्यंत पोहोचा. तिथे आमचे खेळाडू उभे आहेत. प्लीज खेळाडू कक्षाच्या बाजूला काही प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसलेले आहेत. कृपया करून आपण तिथून उठायचं आहे आणि त्या खुर्च्या आमच्या खेळाडूंना द्यायच्यात. चला फास्ट त्या खुर्च्या द्या. तिथे स्वतः खेळाडू आता पोहोचलेत. अमोल सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे काळजात रक्तात वादी नाव आमच्या राजे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा नमस्कार. हरे कृष्णा. जय सियाराम. जय बजरंग. नमो पार्वती पतय. हर हर महादेव. भारत माता की जय. आपण पाहताय MD मापोली आणि त्याच्या MD मोहिली आणि त्याच्या विपक्षात श्रीकृष्ण मानिवली या दोन संघांमध्ये लढत आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळतोय. चला आपण मॅचला करूया तिथून मात्र सुरुवात. MD मोहिली आणि श्रीकृष्ण मानिवली या दोन संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. धनंजय आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिल्या हाताळणीकरिता जयला आणले गेले. सामने 3 षटकांचे राहतील. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या. पहिलं षटक द्वितीय षटक आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता 5-5-5 असा 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला इथून मात्र देण्यात आलेला आहे. आणि
पहिले जे 2 षटक आहेत ते कंपल्सरी 10 मिनिटांमध्ये तुला इथून मात्र तुम्हाला संपवायचे आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला मॅचला आपण करूया तिथून मात्र सुरुवात. खूप सारा वेळ खर्च होतोय. आज फायनल डे आहे आणि फायनल डेमध्ये आपल्याला फायनली उजेडातच खेळवायची आहे. या अनुषंगानं आपण आज विनंती करतोय की घाई करायची थोडीशी. यावेळेस आपण सध्या तरी तुम्ही आता पाहता पहिल्याच बॉलला होती सुरुवात ठीक. एकंदरीत आपण बघितलं तर 10 वाजून 12 मिनिटांना पहिला चेंडू फायनल डे मधला इथून मात्र पडलाय आणि पहिल्याच बॉलवर काय घडतं तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड पाहायला मिळतो आणि लक्षपूर्वक क्रिकेट न खेळल्यामुळे शिक्षा अगदी पहिल्याच बॉलवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते का. इथून मात्र पडून 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. नक्कीच 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते सुरुवात दमदार झाली आहे. बेसिकला महत्व देऊन इथून मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फटका फसण्याची दाट शक्यता होती. सोप्पा झेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असतं जो की इथून मात्र कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि अगदी पहिल्या चेंडूपासून थोडीशी चुकी इथून मात्र श्रीकृष्ण मानिवली संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या वेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड पाहायला मिळाला तिथे मात्र 3 धावा पूर्ण होत असताना आपण पाहिल्या. त्याच्यानंतर झेल आला होता एक अगदी सोप्पा झेल होता जो की कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि जो अनसक्सेसफुल ठरला आणि इथे मात्र एक सिंगल अंकित करण्यात आली आहे. गोलंदाज सज्ज होतो षटकात येला. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र वेगवान चेंडू तेजतर्रार चेंडू आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय इथून मात्र सज्ज होईल. पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केल्या गेले. बाउंड्राईच्या दिशेने जाणारा हा चेंडू सिंगल मिळते आणि डबलच्या प्रयत्नामध्ये होता पण चेंडू निघून गेला बाउंड्राईच्या पलीकडे. चौकार 4. खेळाडूंची गाणी ऐकली असेल पण आज पंचांची गाणी ऐकतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये महादेव ठाकरे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचे सुपुत्र राजसाहेब ठाकरे. पिता पुत्रांची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि ज्या पद्धतीने रोहित गुरले सर म्हणले की जी ओळख आहे माधव ठाकरे सरांची ती कदाचित आज आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. मी प्रेक्षक राजाला एकच विनंती करीन की आता आपण मैदानाच्या आतमध्ये या. तुमच्यासाठी स्पेशल शापूरवरून डान्सिंग अंपायर इथे मात्र पोहोचलेत. सिंगल धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचे काम इथून मात्र केले गेले आणि इथून मात्र पंचांचा इशारा षटक समाप्तीचा आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचलाय. षटक क्रमांक पहिले इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे ती म्हणजे 9
या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. चला नेक्स्ट, क्षमस्व 10. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल रिहानवीर सूर्यानगर आणि जय बजरंग काजू बांधनपाडा बी. मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता त्वरित इथे मात्र यायचंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानं समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. द्वितीय षटक इथून मात्र पाहायला मिळतं आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता ओमकारला इथे मात्र आमंत्रित केले गेले. ओमकारवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिताची आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. चला ओमकार, वॉर्मअप करा. तदनंतर आज फायनल डे. आज कुठल्याही प्रकारची वेळ तुम्हाला अधिकची कुठल्याही प्रकारची एव्हान सगळे संघ येतील त्यांना आम्ही विनंती करतोय की कुठल्याही प्रकारची अधिकची वेळ तुम्हाला इथून मात्र दिली गेली जाणार नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ओमकार येथे मात्र सज्ज होईल. आग्यावेग्या शैलीनं गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तरी इथून मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उडवल्या गेलाय शेंडूला. यावेळेस संधी झेलला पाहायला मिळाली होती. कदाचित सूर्यकिरण जास्ती डोळ्यासमोर आले आणि त्या अनुषंगानं इथे मात्र झेल ड्रॉप केला गेला. पण इथे मात्र MD मोहिली संघ आता मात्र हुशारीनं चाणक्य नीतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. अगदी पळून धावा पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस इथून मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची पुनरावृत्ती होत असताना आपण पाहत आहे. ज्या पद्धतीने इथे मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतल्या गेल्या होत्या त्याच पद्धतीचे चित्र आता मात्र ही पाहायला मिळालं. सन्माननीय रामदासजी पाटील साहेब मानिवली, संजयजी पाटील साहेब मानिवली, इंद्रसेन ठाकरे आपल्या सगळ्यांच्या लाडके बंटी दादा सूर्यानगर, तदनंतर प्रल्हादजी पाटील साहेब मोहिली आणि मंगल तबेला साहेब मालबिडी आणि निलेशजी जाधव साहेब मोहिलीवन इथे उपस्थित होत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पहा इथून मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थोडंसं स्ट्रॉंगली. एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकरी धावेने धावसंख्या 14 या अंकावर. सन्माननीय भगवानजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानाने स्थान बनवायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय. हवेमध्ये पुन्हा एकदा संधी चालून आली होती. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पण आता चुकी होणार नाही आहे. फेकी टायमिंगवर पाहायला मिळाली आणि रनआउटची विकेट इथून मात्र पडत असताना फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे माधव. वेट जरी असली तरी इथे मात्र आम्ही आपली शैली इथे मात्र पाहण्यासाठी आतुर आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपल्या इथून मात्र पाहायला मिळते. प्रेक्षक राजा ही खूप सारा जास्त संख्येने सकाळच्या 17 पासून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सतीश लोणे यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली की ग्रुपवर मेसेज टाकला गेला की महादेव ठाकरे सर डान्सिंग अंपायर येणार आहेत आणि त्या अनुषंगानं सकाळच्या सत्रामध्ये आता मात्र प्रेक्षक राजा इथून मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये फेकी चुकीची ठरली आहे. बॅकअपला खेळाडू असल्यामुळं कदाचित ते इथे मात्र फलंदाज वाचले गेले असं म्हणायला हरकत नाही आहे. किती धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात तर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 धाब्याच्या वरतीनं 17-17.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हो हो, यावेळेस खराब चेंडूची डिलिव्हरी, धाव घ्यायची जोखीम पत्कारली आहे. लक्ष नव्हतं स्ट्राईकच्या खेळाडूचं आणि नो बॉल आणि इथे मात्र रनआउटची विकेट मिळते. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. दोन धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 17. या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहायला मिळतात. राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पावलाचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसल्याची दाट शक्यता. फसला असता तरी फ्री हिटचा चेंडू होता आणि इथून मात्र आपण पाहताय षटक समाप्तीचा इशारा पंचांनी पोहोचवला गेलाय. षटक संपलं. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 18. क्षमस्व, थोडीशी चुकबुल आणि आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र धावसंख्या पोहोचवते. धावफलक 19 या अंकावर धावफलक आहे. 19. मोहिनी संघाच्या खेळाडूंकरिता फलंदाजांकरिता प्रत्येक षटकाराला 100 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला, वेळ जास्तीचा खर्च इथून मात्र करू नका. राहुलनी जर का सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर सतीश लोणे यांच्याकडून 555 म्हणजे 555 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना साहिल मित्रा घाईकर, मी पुन्हा एकदा विनंती करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. आपण पाहताय तिथे मात्र क्षेत्ररक्षण एक चांगलं करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल जिथे मात्र होती तिथे मात्र धावा घेतल्या गेल्यात. किती तर धावा मात्र इथे मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय 21 या अंकावर धावफलक. 30 या धावसंख्येचा आपण एक फायटिंग स्कोअर निश्चित रूपानं समजू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मोहिली संघ करताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस इथून मात्र केले गेले. सिंगल डबाच्या प्रयत्नामध्ये धावबाद होण्याची शक्यता. विकेटचं बदल, फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. या गावातून निघाली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे गुजरात राज्यात सुद्धा जाऊन पोहोचली. ती झलक इथे मात्र 9 सरकार MR पॅनलचे माधव ठाकरे सरांनी इथे मात्र दर्शवली.
चला प्रेक्षकांच्या डान्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणी कंजूसी करायची नाहीये. जबरदस्त आपल्याला शैलीमध्ये इथून मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय मोनिशला इथे मात्र आणले गेले. न्यू बॅटर गोलंदाज सय्यद. षटकातील पुढचा बॉल डान्स करत चेंडू निघालाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल अंकित होतीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जारी केला गेला होता, जो की सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या वरतीनं 24 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय निलेशजी जाधव साहेबांकडून प्रत्येक षटकाराला मोहिली संघाच्या फलंदाजाला 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारितोषिकांची खैरात सध्या तरी यावेळेस निर्धावपैकी डॉट बॉल आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज सय्यद. चांगलं क्षेत्ररक्षण. 38 सर्कलच्या आतमध्ये या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सिंगल अंकित होती आहे. धावसंख्या 25 या अंकावर. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष राहतोय या षटकातील. चला चर्चा नकोय आपापसात, आम्ही विनंती करतोय चर्चा नकोय कुठल्याही प्रकारची. एक पहिल्या षटकामध्ये आपल्याला एक मोठा प्रहार चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर सिंगल डबलवर इथे मात्र समाधान मानावं लागलं. धावसंख्या 25. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं बदन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. थँक्यू डीजे. 26 या धावसंख्येची आवश्यकता भासते. चला नेक्स्ट टीम आपल्या रियानवीर सूर्यानगर आणि जय बजरंग काजू बांधनपाडा बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरिता यायचं आहे. निलेश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. सूर्यानगर संघाचे कर्णधार आहेत. काजू बंधनपाडा बी संघाचे कर्णधार सुद्धा या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आपण नाणेफेकी करणार आहोत. त्याआधी आपण नाण्याच्या दोन्ही बाजू ओळख करून देणार आहोत. एका बाजूला आहे आई गावदेवी माळबेडी चषक 2025 आणि एका बाजूला आहे BS भूमिक स्पोर्ट्स. सूर्यानगर संघाने BS असं कॉलिंग केलंय आणि यस BSच आलंय. मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. सूर्यानगर संघ नाणेफेकीचा कौल आपण प्राप्त केलाय. प्रथम निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारले. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय असेल? कारण काही नाही, सकाळचं वातावरण आहे, थोडं दमट असतं, त्यामुळे चेसिंग करायला आम्हाला आवडेल. नक्की चेसिंग करायला आवडेल. मात्र क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+ धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. हे होते रियानवीर संघाचे कर्णधार. आपण वळूयात काजू बंधनपाडा संघाचे कर्णधार आपल्या समवेत आहेत. जर आपण नाणेफेकीचा कौल प्राप्त केला असता तर आपला निर्णय काय असतं? बॅटिंगच घेणार होतो आणि आमची पहिलीच मॅच आहे, तर 100% द्यायचा प्रयत्न करू.
नक्कीच बॅटिंग हवी होती आणि बॅटिंग झाले. पहिलाच सामना आहे, या सीझन मधला पहिला सामना खेळताय. नक्कीच नवीन संघ आहे, पहिला सामना खेळताय. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 30 धावाचा प्रयत्न करू. 30 प्लस जाण्याचा प्रयत्न आहे. तर कोणते असे फलंदाज असतील, कारण नक्कीच तुमचा संघ नवीन आहे, यंगस्टर आहेत. तर कोणते असे फलंदाज असतील की जे 30 धावांपर्यंत जाण्यासाठी मुख्य असे ठरतील? हे ओमकार आहे, दत्ता आहे, मी आहे, रोहित आहे. नक्कीच हे होते काजू बंधनपाडा बी संघाचे कर्णधार. ट्यूज द न्यूज फॉर टॉस बॉक्स. सूर्यानगर संघ टॉस विन अँड सिलेक्टेड बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम बॉक्स. आजचा स्पर्धेतील आपला अंतिम दिवस आपण पाहतोय. आई गावदेवी संघ मालगेवाडी आयोजित आई गावदेवी चषक 2025, ज्याने हिंद विश्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा. सोडावा धर्म की सोडावं प्राण, असं ज्या वेळेस प्रश्न उभा राहिला, प्राण सोडलं पण धर्म न सोडले असे छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा पाहिल. आणि रोहित गोरलेचा सुद्धा तुम्हाला सर्वांना नमस्कार. याच सामन्याकडे पहिला चेंडू आपण पाहतोय, अपील केली गेली आहे. पिचिंग थोडीशी आउटसाइड लेग पाहायला मिळते. या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. स्ट्रायकर एंडला आपण पाहिले होते फलंदाज साहिल होते. पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. त्यानंतर आपण पाहिलं शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय. नंतर एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने श्रीगणेशा केलं जाईल. संघाचं खातं ओपन केलं जात आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल विपुल. गोलंदाज सज्ज असेल मयूर. पहिलं षटकात आलेलं पॉवर प्लेचं षटक नक्कीच आहे. 26 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस क्रॉस बॅटेडने केलून काढला. अलाउन द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. मात्र यावेळेस एकच धाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच मित्रांनो, नेहमी आपण पाहिलं असेल दोन बंधूंची जोडी क्रिकेटमध्ये पाहतोय सामन्यात खेळत असताना ग्राउंडमध्ये. मात्र यावेळेस आपण पाहतोय पिता आणि पुत्र अशी जोडी मैदानामध्ये आहे. पंचांच्या भूमिकेत पाहतोय माधव ठाकरे सर आणि राज ठाकरे, दोघं पिता पुत्र आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला 10 मिनिटांचा कालावधी दिला आहे. 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. 10 मिनिटांमध्ये जर 2 षटक कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला त्यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मित्रांनो, अजूनही आजचा आपला हा 4था दिवस आहे, स्पर्धेतील अंतिम दिवस. अजूनही वेले संदर्भात कोणत्याही संघाला पेनल्टी लागली नाहीये. तर तुम्हाला ही पेनलाइज नसेल व्हायचं तर स्पीडअप करा. यावेळेस नक्कीच फुल टॉस चेंडू होता. मिस्ड एम शॉट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते. एक धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू ट्रॅव्हल झालेत आणि 3 चेंडूवर 3 धावा आल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल मयूर. यावेळेस सामोरा जाईल विपुल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक लाईन लेंथवर चेंडू पिच केला जातो. व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाज मयूर यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. एमडी मोहिली संघ स्पीडअप करा. तुम्हाला वारंवार आम्ही सूचित करतोय, पहिलाच सामना आहे आणि पहिल्याच सामन्याला आपल्याला भरपूर वेळ झालाय. यापुढेही अजून सामने खेळवायचे आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना सुद्धा आजच खेळवायचा आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, टर्न केलाय. चेंडू जातोय जातोय जातोय. 6 धावांसाठी आलाय षटकार.
नक्कीच मी याआधी उल्लेख केला होता, पॉवर प्लेचा षटक आहे, त्यामध्ये एकही मोठा प्रहार पाहायला मिळाला नाहीये. त्याच नंतर आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, टर्न केलं गेलं आणि त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं. फाईन लेगच्या क्षेत्रात आपण पाहिलं तर 6 धावांसाठी षटकार आलाय. फुल टॉस चेंडू होता, मेजवानी होती, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहिले फलंदाज विपुल यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या अंकावर. नक्कीच मित्रांनो, आपण पाहू शकतात आरटी मूव्हीजच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत चेंडू कॅप्चर केला जातो, त्याच्यानंतर आपण क्लॅरिटी पाहू शकता. रुपेश ठाकरे आरटी मूव्हीजचे प्रोप्रायटर आहेत. यावेळेस अजून एक फुल टॉस चेंडू होता, अजून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. आता मात्र दबावात असतील गोलंदाज. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. यावेळेस रिव्हर्स स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतील, मात्र चेंडू रोखू शकले नाहीयेत. आलाय 4 धावांसाठी चौकार. पाटलांच्या बैलगाड्याने गटात राडा केलाय, मात्र आता फलंदाजी करत असताना राडा करतोय विपुल. 3 चेंडूवर मोठे प्रहार आलेत. नक्कीच पहिले 3 चेंडू पाहायला गेले तर फलंदाज शांत होते, त्यानंतर पाहिलं तर एक षटकार आला, त्यानंतर पुन्हा एक षटकार आला, त्यानंतर आपण स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या अंकावर. 26 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. इथून पुढे विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता असेल. यात सामन्याकडे गोलंदाज आलेत. पहिल्या चेंडूवर पुल केलाय, खाली क्षेत्र आहे, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका डब्याच्या साह्याने आलाय चौकार. नक्कीच पाहू शकता शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर पुल केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या अंकावर. नक्कीच मी उल्लेख केला ज्यावेळेस की मोठे फटके येत नाहीयेत, त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजाने रौद्र रूप धारण केलं. त्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहतोय हा सलग 4था मोठा प्रहार पाहायला मिळतोय. खूप मागडे ठरले होते मयूर, त्यानंतर धनंजय यांच्या पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय. यावेळेस अजून एक उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं घडतीये चूक, झेल सोडली जाते. त्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाईल पळून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या अंकावर. अजूनही इथून पुढे 2 धावांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिल्यात या सामन्यामध्ये मित्रांनो. नक्कीच थोडेसे महागडे ठरलेत गोलंदाज. पहिल्याच षटकामध्ये खूपच महागडे ठरताना आपण पाहिले मयूर यांना 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर धनंजय यांच्या पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार आला. यावेळेस स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वेगवान पाहायला मिळेल आणि थोडंसं आपण पाहिलं तर वलन घेताना थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू निघतोय. त्यानंतर आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा मार्गस्थ असतील धनंजय. मित्रांनो, जे ग्राउंडच्या बाजूला प्रॅक्टिस करत आहेत त्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडच्या साईडला प्रॅक्टिस करू नका, कारण आपण प्रॅक्टिस करताना तो चालू मॅच मध्ये तुमचा बॉल मध्ये येतोय. त्या ठिकाणी काय घडलंय, एक धाव आली आहे. नक्कीच धावसंख्या झाली आहे 25. स्कोर इक्वल होताना पाहतोय आपण स्कोर लेवल. आता इथून पुढे जिंकण्याकरिता 1 धावीची आवश्यकता असेल.
आणि चेंडूंचा विचार केला तर अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये एक धावेची आवश्यकता असेल. मला तरी वाटतं याच चेंडूवर नक्कीच सामना संपेल. चांगला खेळ राहिलाय. काय फलंदाजी केली त्या ठिकाणी विपुल याने. त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा आल्यात यावेळेस. नक्कीच मी म्हटलं होतं या चेंडूवर खेळ संपेल का, आणि यस तेच पाहतोय. ते समीकरण एक धाव आली आहे आणि सामना समाप्त होतं या ठिकाणी. पहिला सामना विजयी ठरलाय. श्रीकृष्ण मानिवली संघ अभिनंदन. आणि हारलेल्या संघाचे सुद्धा कौतुक असतील, कारण तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेत. वलूयात या मॅच